बघा इथं प्रॉब्लेम नंबर दिलेला आहे सी, 4 मधला सी 4 मध्ये सी जो आहे तो काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन बाय गॉस सिडल मेथड. आता कोणत्या मेथडनी सॉल्व करायचं आहे आपल्याला, गॉस सिडल मेथडनी, आणि 3 इक्वेशन दिलेले आहेत. ठीक आहे, तर बघा आता आपण याचं सोल्युशन बघू. बघा सोल्युशन, सगळ्यात पहिले काय करायचं, अरेंज द इक्वेशन इन लीडिंग डायगोनल फॉर्म. ठीक आहे, अरेंज द इक्वेशन इन लीडिंग डायगोनल फॉर्म. ठीक आहे, मग आता काय करायचं आपल्याला, लीडिंग डायगोनल फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचे. आता लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे काय, की जसं लीडिंग डायगोनल मॅट्रिक्स राहतं तसंच लीडिंग डायगोनल फॉर्म राहतं. तर याच्यामध्ये पहिली इक्वेशन सिलेक्ट करताना त्याच्यामध्ये एक्सचा कोइफिशियंट सगळ्यात मोठा पाहिजे. मग इथं एक्सचा कोइफिशियंट 10 आहे, इथं 1 आहे आणि इथं पण 1 आहे. तर मग कोणतं इक्वेशन सिलेक्ट होईल, हे होईल. ठीक आहे, म्हणजे इथं येणार 10x + y + z = 12. याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. ठीक आहे, सेकंड इक्वेशन आहे x + 10y + z = 12. इथं इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे, आणि इथं काय x + y + 10z = 12. याला इक्वेशन नंबर 3 म्हणायचं. ठीक आहे, मग आता आपण हा लीडिंग डायगोनल फॉर्म लिहिला. तर लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे बघा इथं एक्सचं कोइफिशियंट मोठा आहे, सेकंड इक्वेशनमध्ये वायचं कोइफिशियंट मोठा आहे, आणि थर्ड इक्वेशनमध्ये झेडचा कोइफिशियंट मोठा आहे. ठीक आहे, तर मग आता नेक्स्ट काय करायचं, फ्रॉम इक्वेशन 1. आता काय करायचं, इक्वेशन घ्यायचं फ्रॉम इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आपलं, तर इक्वेशन 1 आहे 10x + y + z = 12. ठीक आहे, तर आता काय करायचं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला काय करणार, इथं हा जो 10x आहे, 10x + y + z = 12 आहे. तर हे दोघं इकडे प्लस, इकडे गेलं काय होईल, मायनस होईल. म्हणजे इकडच्या साईडला काय राहील, 10x = 12 - y - z आहे. ठीक आहे, मग आता x = काय येणार, x = 12 - y - z / 10 येणार. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. ठीक आहे, सॉरी 1 नाही, आता आपले ऑलरेडी 3 इक्वेशन झालेलं आहे. याला इक्वेशन काय म्हणायचं, 4 म्हणायचं. काय म्हणायचं, 4. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा या साईडला लिहू तुम्ही. नेक्स्ट इथं लिहायचं आता फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 वरून बघा आता y = फाइंड आउट करायचं. मग इक्वेशन 2 काय आहे, x + 10y + z = 12. ठीक आहे, मग इथं काय येणार, 10y = 12 - काय x - z. मग इथं y = काय येणार, बघा y = 12 - x - z = 10. मग याला इक्वेशन नंबर 5 म्हणायचं. ठीक आहे, मग इथं लिहायचं इक्वेशन, आता बघा इक्वेशन 3 घ्यायचं. मग इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आपल्याकडं, x + y + 10z = 12 आहे. ठीक आहे, मग इथं काय येणार, 10z = 12 - x - y. ठीक आहे, मग z = काय येणार, 12 - x - y / 10. याला इक्वेशन नंबर 6 म्हणायचं. ठीक आहे, मग आता बघा आपण प्रत्येक इक्वेशनवरून x, y आणि झेडचे व्हॅल्यू फाइंड आउट केलं. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं, इटरेशन फर्स्ट करायचं. काय करायचं, इटरेशन फर्स्ट.
मग आता इटरेशन फर्स्टमध्ये काय करायचं, सगळ्यात पहिले एक्स फाइंड आउट करायचं. ठीक आहे, मग इथं नवीन पेजवरती घेऊ इटरेशन फर्स्ट. ठीक आहे, इटरेशन फर्स्ट. ठीक आहे, मग फर्स्ट इटरेशनवरून काय करायचं, आता आपल्याला पहिले x1 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग x1 फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, पुट y इज इक्वल्स टू 0 अँड z इज इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 4. ठीक आहे, x इक्वेशन कोणतं आहे, 4 आहे. मग इक्वेशन 4 आपण कॉपी करून आणू. ठीक आहे, इकडनं मग इक्वेशन 4 काय आहे, ठीक आहे, कंट्रोल C कंट्रोल V. ठीक आहे, मग इक्वेशन 4 काय आहे, x इज इक्वल्स टू 12 मायनस y मायनस z. ठीक आहे, मग इथे येणार x1 इज इक्वल्स टू 12 मायनस 0 मायनस 0, कारण की y आणि zच्या जागेवरती काय पुट करायचं आपल्याला, 0. म्हणजेच x1 इक्वल्स टू काय येणार, 12/10, म्हणजेच x1 इज इक्वल्स टू 1.2. ठीक आहे, मग x1 इज इक्वल्स टू काय आलं, 1.2 आलं. ठीक आहे, मग आता काय करायचं, पुन्हा आपल्याला पुट, बघा आता हा जो नवीन x आलेला आहे तो x नवीन इक्वेशनमध्ये पुट करायचा. ठीक आहे, मग पुट x इज इक्वल्स टू 1.2 अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 मध्ये पुट करायचं. ठीक आहे, मग आता इक्वेशन 5 काय आहे, पाचच्या पेजवरतून कॉपी करून आणू. ठीक आहे, मग इक्वेशन 5 बघा, इक्वेशन 5 आहे 12 मायनस x मायनस z अपॉन 10. ठीक आहे, मग इथं काय येणार आता, y इज इक्वल्स टू y इज इक्वल्स टू 12 मायनस x मायनस z अपॉन 10. मग इथं काय येणार, y1 इज इक्वल्स टू 12 मायनस 1.2 मायनस 0 अपॉन 10. मग y1 इक्वल्स टू किती येणार आहे, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, तर कॅल्क्युलेटरमध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर काय येतं बघू, बघा इथे येणार आहे 12 मायनस 1.2 मायनस 0 अपॉन 10. म्हणजे ते येतं 1.08. ठीक आहे, ते किती येतं, 1.08 येतं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, नेक्स्ट फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं, झेड. तर झेड फाइंड आउट करताना बघा आपल्याकडं नवीन x पण आलेला आहे, नवीन y1 पण आलेला आहे. ठीक आहे, तो पुट करायचं. मग इथं काय येणार, पुट x इक्वल्स टू 1.2 अँड y इक्वल्स टू 1.08 इन इक्वेशन, झेडचं इक्वेशन कोणतं आहे, 6 आहे. ठीक आहे, मग इक्वेशन 6 मध्ये पुट करायचं. इक्वेशन 6 काय आहे, कॉपी करून घेऊ इकडनं. ठीक आहे, z इज इक्वल्स टू 12 मायनस y अपॉन 10 आहे. ठीक आहे, मग हे या इक्वेशनमध्ये पुट करायचं. मग बघा z इज इक्वल्स टू काय आलं आपलं, 12 मायनस x मायनस y. मग इथे येणार आहे z1 इज इक्वल्स टू 12 मायनस 1.2 मायनस 1.08 अपॉन 10. ठीक आहे, मग याचं कॅल्क्युलेशन करा. 12 मायनस 1.2 मायनस 1.08 मग ते येतं 9.72 अपॉन 10. बघा z1 इज इक्वल्स टू 0.972 आलं आहे. ठीक आहे, मग बघा आपलं आता
x1 y1 z1 तिन्ही पण आले. ठीक आहे. मग आता काय करायचं, इटरेशन सेकंड करायचं. ठीक आहे. मग इटरेशन सेकंडमध्ये बघा इथं लिहितो मी इटरेशन सेकंड. इटरेशन सेकंड. ठीक आहे. मग इटरेशन सेकंडमध्ये काय करायचं आता बघा आपल्याकडे काय आलेलं आहे, x1 y1 z1 आलेलं आहे. ठीक आहे. आता पुन्हा पुट x इज इक्वल्स टू आता x फाइंड आउट करायचं आपल्याला. मग काय करायचं, y आणि z पुट करायचं. मग y इक्वल्स टू किती घ्यायचं 1.08 अँड z इक्वल्स टू 0.972 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 आहे बघा इथं. इक्वेशन 4 काय आहे, x इज इक्वल्स टू बघा x इज इक्वल्स टू 12 मायनस y मायनस z अपॉन 10. ठीक आहे. मग x2 इज इक्वल्स टू काय येणार 12 मायनस 1.08 मायनस 0.972 अपॉन 10. ठीक आहे. म्हणजेच x2 इक्वल्स टू किती येणार 12 मायनस 1.08 मायनस 0.972 डिवाइड बाय 10. मग ते येणार आहे बघा 0.9948. तर आपण काय करू इथं 3 डिजिटपर्यंत घेऊ. ठीक आहे. मग हा x2 आला. आता काय करायचं आपल्याला नवीन फाइंड आउट करायचं. पुट आता कोणतं इक्वेशन, वायचं इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. मग पुट काय करायचं आता बघा नवीन x आलेलं आहे. नवीन x किती आला आहे 0.994. मग हाच घ्यायचा. ठीक आहे. पुट x इक्वल्स टू 0.994 अँड y फाइंड आउट करायचं आहे म्हणजे z घ्यावं लागेल. मग z इज इक्वल्स टू बघा पहिलं z कोणतं आलेलं आहे प्रिवियस, z इज इक्वल्स टू 0.972 इन इक्वेशन 5. ठीक आहे. इक्वेशन 5 मध्ये पुट करायचं. मग इथं काय येणार इक्वेशन 5 y इज इक्वल्स टू 12 मायनस x मायनस z अपॉन 10. ठीक आहे. म्हणजेच y2 इक्वल्स टू 12 मायनस 0.994 मायनस 0.972 अपॉन 10. ठीक आहे. मग y2 इज इक्वल्स टू किती येणार कॅल्क्युलेशन करा. बघा y2 इज इक्वल्स टू किती येणार 12 मायनस 0.994 मायनस 0.972 डिवाइड बाय 10. मग ते येतं बघा 1.003. ठीक आहे. आपण 3 डिजिटपर्यंत घेऊ डॉट नंतर. मग ते आलं 1.003. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं z. मग z फाइंड आउट करताना काय करायचं पुट x इज इक्वल्स टू 0.994 अँड y इज इक्वल्स टू 1.003 इन इक्वेशन 6. ठीक आहे. मग इक्वेशन 6 काय आपलं z इज इक्वल्स टू 12 मायनस x मायनस y अपॉन 10 आहे. ठीक आहे. म्हणजेच z2 इज इक्वल्स टू 12 मायनस 0.994 मायनस 1.003 डिवाइड बाय 10 आहे. ठीक आहे. मग आता याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला z2 इज इक्वल्स टू काय येणार
12 minus 0.994 minus 1.003 डिवाइड बाय 10. मग ते येणार आहे बघा 1. ते काय येणार आहे ऑलमोस्ट 1.0080 येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच 3 टाइम्स 0 म्हणजे 1 येणार. ठीक आहे, आता बघा आपण सेकंड इटरेशन परफॉर्म केलं, आता थर्ड इटरेशन परफॉर्म करायचं. मग थर्ड इटरेशन बघा, आता इथं लिहायचं हेडलाईन इटरेशन थर्ड. इटरेशन थर्ड. ठीक आहे, मग थर्ड इटरेशनमध्ये काय करायचं आता पुन्हा तीच प्रोसेस. पुट बघा पहिले आपल्याला x3 फाइंड आउट करायचं आहे. मग काय पडलं y इज इक्वल्स टू 1.003 अँड z इज इक्वल्स टू 1.000. पुटिंग इन इक्वेशन 4. मग इक्वेशन 4मध्ये पुट करायचं. इक्वेशन 4 काय आपलं x इज इक्वल्स टू 12 मायनस y मायनस z अपॉन 10. ठीक आहे, म्हणजेच x3 इज इक्वल्स टू 12 मायनस 1.003 मायनस 1.000 अपॉन 10. म्हणजे इथं काय येणार x3 इज इक्वल्स टू बघा ते येणार आहे x3 इज इक्वल्स टू 0.999. ठीक आहे, म्हणजे 999 आलं. मग त्याला जर आपण असं इक्वेट जर केलं ते काय येणार आहे 1.0 येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट घ्या. शक्यतो इक्वेट करू नका, याच राहू द्या जे आलं इथे. ठीक आहे, 3 डिजिटपर्यंत. त्याच्यानंतर ना नेक्स्ट पुट. आता बघा नेक्स्ट आता x3 आला. मग x3 आल्यावर काय करायचं, आता आपल्याला y3 काढायचं आहे. ठीक आहे, मग y3 काढायला काय करावं लागेल, तर इथं लिहायचं पुट आता बघा x नवीन आलेलं आहे. x इज इक्वल्स टू 0.999. ठीक आहे, अँड z इज इक्वल्स टू 1.000 इन इक्वेशन कोणतं इक्वेशन ते 5. ठीक आहे, इक्वेशन 5मध्ये पुट करायचं. मग इथं 5 काय राहणार आहे इक्वेशन y इज इक्वल्स टू बघा इक्वेशन 5 आहे y इज इक्वल्स टू 12 मायनस x मायनस z अपॉन 10 आहे. ठीक आहे, म्हणजेच y3 इज इक्वल्स टू काय येणार 12 मायनस 0.999 मायनस z इज इक्वल्स टू काय 1.000 अपॉन 10. म्हणजेच y3 इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा 12 मायनस 1 मायनस 0.999 डिवाइड बाय 10. तर ते येतं बघा ऑलमोस्ट 1.000 येतं. ठीक आहे, ते येतं 1.000. ठीक आहे, म्हणजेच y3 इक्वल्स टू काय आलं 1.000. आता नेक्स्ट पेजवरती पुन्हा z फाइंड आउट करायचं. मग z इथं काय करायचं पुटिंग y इज इक्वल्स टू 1.000 अँड पहिले x घ्या. x काय x 999 आलेलं आहे. ठीक आहे, 0.999. ठीक आहे, अँड y इज इक्वल्स टू 1.000 इन इक्वेशन 6. ठीक आहे, मग इक्वेशन 6 काय z इज इक्वल्स टू 12 मायनस x मायनस y अपॉन 10 आहे. ठीक आहे, z इज इक्वल्स टू 12 मायनस 0.999 मायनस 1.000 अपॉन
10. ठीक आहे. मग झेड इज इक्वल्स टू काय येणार 12 मायनस 0.999 मायनस 1.000 डिवाइड बाय 10. मग ते येणार बघा 1.000. ठीक आहे. मग बघा आपल्याकडे तिन्ही पण व्हॅल्यू आल्या एक्स आणि वाय आणि झेडच्या. ठीक आहे. तर मग इथं लिहायचं लास्टला फायनल आन्सर. हेन्स लिहायचं हेन्स आफ्टर 3 इटरेशन approximate solution of equations is x is equals to 0.999, y is equals to 1.000 and z is equals to 1.000. ठीक आहे. हे काय आपलं सोल्युशन आलं. बघा आपण इथं स्टार्टिंगला लीडिंग डायगोनल फॉर्म लिहिला, त्याच्यानंतर एक्स वाय झेड फाइंड आउट केले. नंतर फर्स्ट इटरेशनमध्ये एक्स फाइंड आउट करताना वाय आणि झेड झिरो घेतला. नंतर आपल्याला नवीन एक्सची व्हॅल्यू भेटली. मग आपल्याकडे झेडची व्हॅल्यू नाही म्हणून आपण इथे झेड इक्वल्स टू 0 घेतलं. ठीक आहे. मग y1 भेटला, x1 y1 वरून आपण z1 फाइंड आउट केला. पुन्हा नवीन y1 z1 वरून x2 फाइंड आउट केला. पुन्हा x2 z1 वरून आपण काय फाइंड आउट केला y2 आणि परत x2 y2 वरून z2 फाइंड आउट केला. मग परत थर्ड इटरेशनमध्ये पण प्रिव्हियस व्हॅल्यू घेत गेलो, नवीन व्हॅल्यू ॲड करीत गेलो. ठीक आहे. मग आपल्याला लास्टला रूट काय भेटले, लास्टला सोल्युशन काय भेटलं, x इक्वल्स टू 0.999, नंतर y इक्वल्स टू 1.000 आणि z इक्वल्स टू 1.000. ठीक आहे. तर बघा आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर प्रॉबिलिटीज आहे. ठीक आहे.